मैत्रिणींनो, आपल्याला फक्त एक गृहिणी बनायचं नाही तर आपल्याला स्मार्ट गृहिणी बनायचं आहे. मग आता स्मार्ट गृहिणी म्हणजे तरी नक्की काय? घरातील कामे एकदम पटापट करणे म्हणजे स्मार्ट गृहिणी नव्हे, तर त्याहीपेक्षा आपल्याला पुढे जाऊन एक स्मार्ट वुमन, स्मार्ट महिला बनायचं आहे. तर मग त्यासाठी आपल्याला नक्की काय करावं लागेल हा विचार तुम्हाला पडला आहे का? त्यासाठी नक्की काय करायचे तरी काय, याचा खरं तर विचार आपल्याला पडायलाच हवा. पण आता स्मार्ट का बनायचं आहे याचा जर विचार, हा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर मी तुम्हाला त्याविषयी नक्की सांगेल. कोणाला स्मार्ट बनायला आवडणार नाही, पण जर स्मार्ट का बनावे हा विचार तुम्हाला पडला असेल ना, तर याचं कारण तुम्हाला सांगते. तुम्ही जर रोजचे जीवन आपले आहे असे काढत असाल ना, आणि आहे अशाच तुम्ही राहत असाल ना, तर पूर्ण समाज, पूर्ण जग तुम्हाला गुंडाळून ठेवेल, एका चौकटीत ठेवण्याचा प्रयत्न करेल आणि तुमचं जगणं मुश्किल होऊन बसेल. म्हणूनच प्रत्येक गृहिणीने, प्रत्येक स्त्रीने स्मार्ट बनायला हवे, स्वतःला इतरांपेक्षा वेगळं बनवायला हवं. मग आता ते कसं काय, स्मार्ट बनायचं तरी कसं काय, हे सगळं आपण पुढे पाहणारच आहोत. पण हे एका दिवसात होणार नाही, सातत्य हवं आहे. आणि जर स्मार्ट बनायचं आहे तर या सवयी आपल्याला लावून घेतल्याच पाहिजेत. आणि या सवयी आपण आपल्याला स्वतःला जर लावल्या तर आपण एक स्मार्ट गृहिणी, स्मार्ट वुमन, पॉवरफुल स्त्री आपण बनवू शकेल. चला तर मग बघूया त्या सवयी आपण कोणकोणत्या आहेत ते. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका मैत्रिणींनो. शेवटची सवय एकदम इंटरेस्टिंग अशी तुम्हाला सांगणार आहे, जी तुम्हाला नक्की फायद्याची ठरेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नंबर 1, सगळ्यात पहिली सवय म्हणजे दिवसाची सुरुवात स्वतःपासून म्हणजेच स्वतःबरोबर करा. यामध्ये दिवसाच्या सुरुवातीमध्ये तुम्ही काहीही गडबड करणार नाही आहात, ना मोबाईल स्क्रोल करत राहणार आहात, आळस घेऊन बसणार देखील नाही आहात. फक्त तुमच्या दिवसाची योग्य सुरुवात स्वतःपासून तुम्हाला करायची आहे. मग बघा, दिवसाची सुरुवात जशी होती ना, तसाच तुमचा दिवस देखील जात असतो. म्हणूनच या दिवसाची सुरुवात छान, फ्रेश आणि हॅपी मूडमध्ये करा. यात स्वतःला वेळ द्या, मेडिटेशन करा, योगा करा. आणि जर तुमच्याकडे एवढा वेळ मिळत नसेल तुम्हाला, तर किमान 10 मिनिटं का होईना शांत डोळे झाकून बसा. बघा किती छान फील होईल. एक ग्लास कोमट पाणी घ्या किंवा हर्बल टी घेत असाल तर तो घ्या आणि स्वतःला रिलॅक्स करा. पण जर या गोष्टी न करता जर तुम्ही मोबाईल पाहत असाल, मोबाईलवर स्क्रोल करत राहत असाल, तर बाकीचे काय करतात याचा प्रश्न, याचा प्रभाव तुमच्यावर पडत राहील आणि शिवाय त्याचा ताण देखील तुमच्या डोळ्यावर येत राहील. पण असं न करता आधी जर स्वतःवर लक्ष दिलं, स्वतःला वेळ दिला, तर खूपच छान होईल. तुमची सकाळ खूपच धावपळीची असेल तर थोडं लवकर उठण्याचा प्रयत्न करा किंवा दुपारचा वेळ स्वतःसाठी देण्याचा प्रयत्न करा. पण सर्वात जास्त बेटर हे असेल की लवकर उठा, फ्रेश व्हा आणि व्यायाम, योगा, मेडिटेशन करा. किमान 5 मिनिटं बाहेर जाऊन, गॅलरीत जाऊन इकडे तिकडे शांत पाहत राहा. आजूबाजूचा परिसर, निसर्ग पहा, त्याचा अनुभव घ्या आणि त्यानंतर पूर्ण दिवसाचं नियोजन करा. माझा विचाराल तर योगा करते आणि सकाळी 10 मिनिट शांत डोळे झाकून बसते, कोमट पाणी घेते आणि त्यानंतर दिवसाची सुरुवात करते. तुम्ही काय करता कमेंटमध्ये नक्की सांगा. याने आपले मन शांत आणि स्थिर राहतं, शिवाय इतर विचार देखील डोक्यात येत नाहीत. म्हणूनच मन शांत राहते. त्यामुळे तुम्ही जर हे करत नसाल तर उद्यापासूनच करायला सुरुवात करा. नंबर 2, रोज काहीतरी नवीन शिका. आपले वय काहीही असो, पण शिकण्याची आवड, जिद्द कायम ठेवायला हवी. शिकणं म्हणजे फक्त खूप सारी पुस्तकं वाचणं, परीक्षा देणं किंवा शिक्षण घेणं नव्हे, तर अनुभवातून शिकणं, निरीक्षणातून शिकणं, काहीतरी नवीन गोष्ट शिकत राहणं, एखादी कला शिकणं, स्किल शिकणं किंवा एखादा कोर्स करणं ही देखील आहे, ज्यातून तुम्ही 4 पैसे कमवू शकताल. अशा काही गोष्टी शिकणेसुद्धा म्हणजे शिक्षण होय. रोजच्या जीवनात शिकायचे तर नवनवीन पदार्थ शिका, कला शिका. त्यामुळे रोजचा दिवस तुमचा उत्साहाने, आवडीने आणि आनंदाने घालवताल. तसेच आपण जेव्हा नवीन काहीतरी शिकतो तेव्हा जुने नको असलेले विचार बाजूला होतात. तेव्हा शिकण्याचा प्रयत्न नक्की करायला हवा. आपण आपल्यामध्ये आपणच कॉन्फिडन्स आपण आणायला हवा. एनर्जी आपल्यामध्ये आपोआपच त्यातून येत असते. इतरांवर उगीचच ईर्ष्या करण्यापेक्षा त्याकडून आपण काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करायला हवा. रोज तेच करण्याचा कंटाळा तुम्हाला येत असेल तर काहीतरी नवीन करत चला, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करा. या गोष्टीमुळे आपण इतरांपेक्षा वेगळं ठरत असतो. त्यामुळे उद्यापासूनच निश्चय करा, आज आपल्याला काहीतरी नवीन शिकायचं आहे, म्हणजेच तो दिवस नक्कीच तुमचा कारणी लागणार आहे. नंबर 3, स्वतःचा वेळ वाया घालवू नका. पहा मैत्रिणींनो, कोणतीही वस्तू कधीही घेता येईल, पैसा काय कधीही कमवता येईल,
पण एकदा का जर वेळ निघून गेली ना तर ती पुन्हा येत नाही आणि पुन्हा मिळवता येत नाही. त्यामुळे तासनतास सोशल मीडियावर दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चाललंय हे पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा आणि उगाचच फालतू चर्चेत वेळ घालवण्यापेक्षा आपल्या आयुष्यात आपल्याला काय करायचं आहे हे आपण ठरवायला हवे आणि त्यासाठीच आपला रिकामा वेळ कारणी लावायला हवा. कंटाळा येणं आणि आळस येणं या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. जेव्हा आपण खूप काम करून थकतो ना तेव्हा आपल्याला कंटाळा येतो आणि मग काम करून कंटाळा थकवा आल्यावर आराम केला ना तर त्याचा गिल्ट देखील आपल्याला वाटत नाही. पण आळस हा आपल्याला उगीचच येतो. त्याला काहीही कारण नसतं, फक्त तो आपल्या अंगात भरलेला असतो. मग त्या आळसामुळे काही काम करत नाही, उगीचच एका जागेवर बसून राहतो आणि मोबाईल पाहत राहतो, नुसता टाइमपास करत राहतो. कोणतेही महत्त्वपूर्ण काम आपल्याकडून होतच नाही. मग त्याचा आपल्याला गिल्ट वाटून येतो, कारण काहीच काम झालेले नसते ना. म्हणून कंटाळा आणि आळस या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे स्वतःच विचार करा की स्वतःला मिळालेल्या वेळेचा वापर आपण योग्य करत आहे की नाही. म्हणूनच आजपासूनच स्वतःला वेळ द्या आणि वेळेला महत्त्व द्यायला शिका, म्हणजेच आपोआप तुम्ही स्मार्ट बनत जाल. नंबर 4, आपल्या दिसण्याकडे लक्ष द्या. बघा, मस्तपणे मेकअप करणे, आवरून सावरून राहणे हे सगळं दुसऱ्यांसाठीच नसतं ना, आपल्या स्वतःसाठी देखील असतं. यालाच म्हणतात स्वतःला रिस्पेक्ट देणं. पहा, जेव्हा तुम्ही स्वच्छ कपडे घालता, छान राहता, आवरून राहता तेव्हा स्वतःलाच बरे वाटते. आपल्याला हे दुसऱ्यांना कमी लेखण्यासाठी करायचं नाही किंवा एखाद्याला इम्प्रेस करण्यासाठी देखील करायचं नाही, तर स्वतःला छान वाटावं, स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी आपल्याला हे करायचं आहे. जर तुम्हाला स्वतःला, कुटुंबासाठी, स्वतःसाठी खंबीर उभं राहायचं असेल ना तर या सर्व गोष्टी तुम्हाला करणं गरजेचंच आहे. छान हेअर केअर करणं, स्किन रुटीन फॉलो करणं गरजेचं आहे. कारण जेव्हा आपण स्वतःला पसंत करतो ना तेव्हा जग आपल्याला पसंत करतं. माझं वय झाले, मी छान दिसत नाही, मला कुठं जायचे आता, असं म्हणू नका. तुम्हाला जर असं वाटत असेल ना तर ते चुकीचं आहे. स्वतःसाठी तयार व्हा, स्वतःला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करा. नंबर 5, आपल्या मर्यादा ठरवा. म्हणजेच नेहमीच इतरांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करू नका ना. सतत जर ते करत बसाल तर कुठेतरी स्वतःला विसराल. आपण कुठे हा म्हणायचं, कुठे नाही म्हणायचं हे माहीत आपल्याला हसायला हवं. जर दबाव येत असेल ना तर गप्प बसू नका, विनम्रतेने ठामपणे बोलायला शिका. कारण जे आपली काळजी करतात, आपली कदर करतात ना ते आपल्याला समजून घेतातच. सर्व बाबतीत जर तुम्ही समजून घ्याल तर लोक सर्वच बाबतीत तुम्हाला गृहीत धरतील. पण जेव्हा नकार देता ना तेव्हा तुमच्या बोलण्यात एक प्रकारची ताकद येते. लक्षात ठेवा, जिथे आपल्याला कदर मिळते ना तिथेच वेळ द्या, अन्यथा गप्प बसा. नंबर 6, आर्थिक शिस्त. बघा, आर्थिक शिस्त तर हवीच आहे ना. घरातले, बाहेरचे जे काही आर्थिक व्यवहार असतात ना ते जरी आपण करत नसलो ना तरी देखील ते आपल्याला माहीत असणे गरजेचं असते. आता आजकाल काय होतं ना, सोशल मीडियाच्या नादात नको त्या वस्तू आपण घेतो, वापरतो किंवा आणण्याचा घरात प्रयत्न करतो. गरज असो किंवा नसो, ती गोष्ट चांगली दिसली ना मग ती खरेदी करणंच पाहिजे, केलीच पाहिजे असे आपल्याला वाटत असते. आणि उगाचच खरेदी करणे, उगाचच पैसा घालवणे हे टाळा. कारण काय होतं ना, पैसा खर्च केल्याने आर्थिक बजेट हे आपलं कोलमडतं. त्यामुळे ज्याची गरज आहे ना तीच वस्तू खरेदी करा आणि तीच वस्तू घ्या. नंबर 7, स्वच्छता आणि नीटनेटकेपणा. आता पहा ना, या गोष्टी काय आपल्याला शाळेत शिकवतात का? नाही. भांडी कशी घासायची, कपडे कसे धुवायचे, किचन कसं ऑर्गनाईज करायचं या गोष्टी शाळेत शिकवल्या जात नाहीत. पण तरी देखील महिलेच्या अंगात या गोष्टी भिनलेल्याच असतात ना. योग्य वेळ आल्यावर आपण सगळं आपोआप करत असतो. मग यामध्ये कधी कधी आळस आडवा येतोच ना. मग हा आळस झटकण्यासाठी काहीतरी आवडीचं करा. जर चांगल्या सवयी आपल्यामध्ये असतील ना तर आळस हा येतच नाही. पण कधी आलाच तर तो दूर कसा करायचा हे एका गृहिणीला माहीत असावंच लागतं. नंबर 8, स्वतःला प्राधान्य द्या. म्हणजे स्वतःला शेवटी नाही तर प्रथम सुरुवातीला ठेवा. सर्वच गृहिणींना ही एक सवय असते, सगळं काही आधी दुसऱ्याला द्यायचं आणि मग राहिलेलं स्वतःला घ्यायचं. नवीन कपडे जरी घ्यायचं म्हणलं ना तरी आधी दुसऱ्याचा विचार करतो. एखादा जेवणाचा पदार्थ बनवायचा म्हणलं ना तरी आधी दुसऱ्यांचा विचार करतो. कोणताही व्यवहार असो आपण आधी दुसऱ्यांना विचारतो, दुसऱ्यांची मतं त्याची घेतो आणि मग स्वतःला विचारतो. त्यापेक्षा स्वतःला आधी विचारा, स्वतःचा आधी निर्णय घ्या. जर तुम्ही स्वतःवर आधी प्रेम केलं तरच दुसरे करतील ना. त्यामुळे स्वतःला प्राधान्य देणं ही सवय सुद्धा स्वतःला लावून घेणं गरजेचं आहे. तर मैत्रिणींनो, या होत्या त्या 8 सवयी. जर तुम्हाला असतील ना तर तुम्ही नक्कीच स्मार्ट गृहिणी आहात. पण जर काही सवयी तुमच्यामध्ये नसतील ना तर या सवयी तुमच्यामध्ये लावण्याचा नक्की प्रयत्न करा. तसं बघायला
गेलं तर तुम्ही एक सुंदर, सुशिक्षित आणि सुगरण गृहिणी आहात. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला मोटिवेशनल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास शेअर करायला विसरू नका. आणि आपल्या गृहिणी फॅशन लाईफ चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि व्हिडिओला लाईकसुद्धा नक्की करा. धन्यवाद.